चाकण परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत राजगुरुनगर बार असोसिएशननं गुरुवारी 6 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिक फाटा ते राजगुरुनगर हा टप्पा आणि तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गाच्या विस्तारीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि त्यासाठी ठराविक मुदत निश्चित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. गेल्या सुमारे 2 दशकांपासून ही कामे रखडली आहेत. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होतीये. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नोकरदार कामगारांनाही वेळेत पोहोचता येत नाही. कच्चा माल वेळेत मिळत नसल्यानं उद्योजकांचंही नुकसान होतंय. अपघातांचे आणि जीवितहानीचे प्रमाण वाढलंय. याबाबत नागरिक तसेच उद्योजकांनी सरकारसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला वेळोवेळी निवेदन दिलंय. पण आश्वासनांशिवाय काहीही मिळालं नाही. त्यामुळे प्रशासनाला कंटाळून नागरिकांसाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय राजगुरुनगर बार असोसिएशननं घेतला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 226 अंतर्गत नागरिक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी, शिक्षक, कामगार, डॉक्टर, वकील आणि व्यावसायिक यांना भेडसावणाऱ्या कोंडीबाबत असोसिएशनच्या अध्यक्षांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.